श्रोतेहो, आज ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात फळबागामधील बहार आणि व्यवस्थापन याविषयी निलेश बेले, मुक्काम पोस्ट वाडेगाव, तालुका वरुड यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोतेहो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी स्नेहल ठाकरे मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, चैत्र वैशाखाची चव येते, फांदीवरती आंबा लटकतो, आंबराईत कोकिळा गाते, फळांचा राजा आंबा म्हणतो. द्राक्षांचा गोडवा, बोरांची गोडी, कलिंगड रसाळ, अननसाची गोडी, पेरू, केळी, चिक्कू गोड फळांचा राजा आहे तोड. उन्हाळ्यात येती फळे छान, आरोग्याला देते फळबाग बाळ. रोज खाऊया ताजी फळे, आनंदाने नाचूयात सगळे. चला तर मग आजच्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज आपण फळबागांमधील बहार या विषयावर बातचीत करण्याकरता आमंत्रित केलं आहे निलेश केशवराव बेले यांना. त्यांच्याशी आज आपण चर्चा करूयात. नमस्कार निलेश सर, आजच्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, आज आपला विषय आहे फळबागांमधील बहार. तर आपल्या भागामध्ये फळ पिकांना वाव आहे का, आणि आहे तो तर कशा पद्धतीचा आहे, याविषयी काय सांगाल? सर्वप्रथम मॅडम, मी तुमचा खूप आभारी आहे. मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिली. आणि आपला विदर्भ म्हटलं म्हणजे संत्रा आणि मोसंबीसाठी फेमस आपलं क्षेत्र आहे. आपल्या विदर्भाचं स्पेशली अमरावती जिल्हा, आणि त्यामध्ये संत्रा आणि मोसंबीचं पीक शेतकऱ्यांना खूप फायदा आहे. त्याचं योग्य व्यवस्थित जर नियोजन केलं तर शेतकऱ्यांना त्याच्यापासून खूप असं फायदा मिळू शकतो. आणि त्यासाठी आपल्या योग्य जर कलम आणि योग्य मार्गदर्शन जर शेतकऱ्यांना मिळालं तर निश्चितच शेतकरी या फळ पीक उत्पादनामध्ये प्रगती करू शकतात. बरोबर. कारण आपल्या विदर्भामध्ये जर आपण बघतो म्हटलं तर वरुड तालुक्याला संत्र्याची खाण म्हटल्या जाते. ते काही वावगं म्हणता येणार नाही. आणि आपल्या इथले नागपूरची संत्री म्हणून ओळखल्या जाते, ती अख्ख्या देशभरामध्ये. नक्कीच. सर, आपल्या इथे कोणकोणत्या प्रकारातल्या फळ पिकांची लागवड करता येऊ शकते, आणि ती करत असताना नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? मॅडम, आपला एकंदरीत जो वरुड शिवार आहे म्हणजे हा विदर्भाचा एरिया आहे. विदर्भाची जमीन ही ब्लॅक कॉटन सॉइल साठी फेमस आहे. म्हणजे काळ्या कापसाची मृदा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ती बेसाल्ट खडकापासून बनलेली आहे. बेसाल्ट खडकाची झीज होऊन त्याचं क्षरण होऊन ती जमीन बनलेली आहे. काळी कसदार मृदा आहे आणि त्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण आहे. आणि ही जमीन संत्रा आणि मोसंबी पिकासाठी फायदेशीरच आहे. तर जास्त पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर तिथे तुम्ही संत्रा आणि मोसंबीचे पीक घेऊ शकतात. आणि एकदम दलदलीची जिथे जे पाणी जास्त, जी जमीन पाणी एकदम धरून ठेवते त्या जमिनीमध्ये तुम्ही संत्रा आणि मोसंबीचं पीक घेऊ शकत नाही, कारण का जमिनीला ताण पडणं खूप आवश्यक असतो. आणि त्याच्यामुळं तिथे नियोजन योग्य होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकासाठी फायदेशीर ठरते. सर, आता तुम्ही सांगितलं की आपल्या विदर्भामध्ये संत्रा आणि मोसंबीचं जास्तीत जास्त फळ लागवड केल्या जाते, पण इतरही काही फळं आहेत जी आपल्या विदर्भामध्ये घेतली जातात. तर अशी कोणती फळं आहेत की ज्या पिकांची लागवड आपल्याला करता येऊ शकते? इतर फळाचा जर विचार केला तर तुम्ही आंबा घेऊ शकता. पण आंबा हे त्याला एकच बहार येतो. आंब्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं तुम्ही, आंबा झालं, त्याच्यानंतर बोरं झाली, बोरांना अलीकडे बराच वाव आहे. त्याच्यानंतर तुम्ही चिंच घेऊ शकता. चिंचेला खूप साऊथ इंडियामध्ये डिमांड आहे. त्याच्यानंतर तुम्ही पेरू पण घेऊ शकता. सीताफळ झालं. यांचं जर व्यवस्थित नियोजन केलं या पिकांपासून शेतकऱ्यांना निश्चितच फायदा मिळू शकतो. कारण आपण जर आदिवासी भागामध्ये पाहतो म्हटलं तर तिथे सीताफळाचं जास्तीत जास्त आपल्याला दिसून येईल. जांभूळ आहे, बोरं आहेत, करवंद आहेत, अशी काही लिंबू आहे. अशी जर फळ पिकं जर आपण घेतली तर त्या ऋतूनुसार त्या फळांची चवही लोकांपर्यंत पोहोचू शकेल, आणि त्या माध्यमातून आपले शेतकऱ्यांना देखील त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. मॅडम, शालेय जीवनात शिक्षण शिकताना तुम्ही ऐकलं असेल की प्रत्येक ऋतूत जे फळ उपलब्ध असेल ते माणसानं खाल्लंच पाहिजे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे आपण हिवाळ्यामध्ये बोरं खाऊ शकतो. तेव्हा आपल्या आरोग्यासाठी एक ते बॅलन्स डाएट म्हणून ते महत्वाची भूमिका पार पाडतात. आणि फळांपासून जास्तीत जास्त आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात. त्याच्यामुळं फळांना मागणी भरपूर आहेत. आणि आपल्या देशात चांगली जर त्यांचे उत्पादन जर वाढले तर आपण निर्यातही करू शकतो. नक्की सर. सर, मला आता हे विचारायचं वाटेल की आपण जे फळबाग लागवड करता
तर आपली जी जमीन आहे ती कुठल्या प्रकारातली जमीन आहे? मॅडम, आमची जी शेती आहे ती काडीची जमीन आहे. अच्छा. आणि काडीची जमीन असल्यामुळं आमच्या जमिनीमध्ये संत्रा आणि मोसंबीचं पीक चांगल्या प्रकारे येतं. सर, आपण जेव्हा संत्रा आणि मोसंबी या फळ पिकाची लागवड करत असतात तर लागवड करण्याच्या आधी सुरुवातीला आपल्याला जमिनीची मशागत म्हणा किंवा जमिनीवरती काहीतरी प्रक्रिया आपल्याला करणं आवश्यक असतं. तर अशी कुठली प्रक्रिया करत असता? फळबाग लागवडीसाठी समजा तर तुम्हाला असं एका शेतात संत्रा किंवा मोसंबीची तुम्हाला लागवड करायची आहे, तर अलीकडे काय झालं मॅडम, जमिनीत बुरशीचं प्रमाण खूप वाढलं आहे. सतत पाऊस आला, पाऊस येत राहतो, बुरशीचं प्रमाण वाढलं. त्या बुरशी नष्ट करण्यासाठी काही फवारणी, तुम्ही ट्रायकोडर्मा झालं, डेंटासोसारखं औषधाची जर फवारणी केली तर त्याच्यामध्ये जे त्या अळ्या ज्या असतात, पांढरी अळी, जे मूळ खाणारी अळी जी असतात ती मरू शकते. ती जर अळी मेली तर मग त्या झाडाला काही तेवढं मर नावाचा रोग त्या झाडावर येतच नाही. त्याच्यामुळं सुरुवातीला ते फवारणी आवश्यक आहे. त्याच्यानंतर जमिनीची सुरुवातीला मॅडम, आता समजा साधारणतः मृगाचा पाऊस आल्यानंतर आपण त्याची लागवड करतो, पण त्या झाडाचे सुटेबल वातावरण तयार होतं त्याच्यासाठी. तर जर समजा तुम्हाला मोसंबी लावायची आहे किंवा संत्रा लावायचा आहे तर आधी आखणी करायची असते. तर ते आखणी केल्यानंतर मग ते खुट्या वगैरे गाळणे बरोबर अंतरावर. आखणी 2-3 प्रकारे करता येत तुम्हाला. सघन लागवड जर करायची असेल तर तुम्ही सघन लागवड पद्धतीनं आखणी करू शकता. तुम्हाला जर कमीत कमी वेळेत जर जास्तीत जास्त उत्पादन पाहिजे तुम्ही सघन लागवड करू शकता. आणि जर तुम्हाला ते झाडाचं आयुष्य खूप वाढवायचं आहे किंवा तुम्हाला 5-6 वर्षानंतर उत्पन्न पाहिजे असेल तर तुम्ही मग 2 झाडांमधील अंतर वाढवू शकता. तर असं 2 पद्धतीनं त्याची लागवड करता येते. एक तर तुम्ही 18 बाय 20 वर अंतर घेऊ शकता, 18 फूट बाय 20 फूट अंतरावर तुम्ही लागवड करू शकता, किंवा तुम्ही 20 बाय 20 फुटावर लागवड करू शकता. आणि सघन लागवड जर म्हटलं तर 2 झाडामधील अंतर 10 फूट ठेवलं तरी चालेल किंवा 8 फूट ठेवलं तरी चालेल. म्हणजे 2 ओळीतलं अंतर 20 फूट आणि 2 झाडामधील अंतर 10 फूट. तर त्याच्यामुळं झाडांची संख्या निश्चितच एका एकरात वाढते. आणि एका एकरात झाडाची संख्या वाढल्यामुळं एका झाडाला जर तुमच्या 20 किलो फळं जरी आले तरी साधारणतः तुम्ही 10 बाय 15 वर जर झाडं लावले आणि एका झाडात साधारणतः 300 झाडं बसतात एका एकरामध्ये. एका झाडाला 30 किलो जरी फळ आले तरी 3-9 टन तुमचा माल मिळू शकतो. आणि मोसंबीचा जर 20,000 जरी भाव राहिला तरी साधारणतः 2 लाखाच्या जवळपास उत्पादन हे तुमचं 3ऱ्या वर्षापासून मिळू शकतं. त्याच्यामुळे सघन लागवड पद्धतचा तुम्ही वापर करू शकता. कारण का मोसंबीचं कसं आहे मॅडम, मोसंबी रोगावर बुरशीचा खूप प्रादुर्भाव होतो. आणि बुरशीमुळे ते मोसंबीचं झाड मरतं लवकर. झाड मेल्यामुळे ते गॅप वाढते. त्याच्यामुळे सघन लागवड पद्धत आपल्याकडे आवश्यक आहे. आणि तसं मोसंबीच्या झाडाला आयुष्यमान कमीच असतं, 10 ते 15-18 वर्षावर टिकतं. तोपर्यंत मग आपण थांबू शकत नाही ना. आता ऍडव्हान्स युग आलेला आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रॉफिटेबल जर उत्पन्न घेतलं तर सघन पद्धती जास्तीत जास्त फायदेशीर मोसंबीसाठी. संत्र्यासाठी तर तुम्ही 20 बाय 20 किंवा 18 बाय 20 घेऊ शकता. सर, आता तुम्ही बोलताना सांगितलं की संत्रा आणि मोसंबी हे जे दोन्ही फळपिकं आहेत तर हे फळपिकं एकत्र घेतल्याने काही नुकसान होते का, किंवा मग वेगवेगळे या झाडांची लागवड करणं आवश्यक असतं? नाही, हे जर 2 समजा एकर क्षेत्र पकडलं आपण आणि त्याच्यामध्ये तुम्ही संत्र्याची आणि मोसंबीची लागवड केली, मोसंबीची लागवड केली तर मोसंबीला फळं येतात लवकर, संत्र्याला येतात पण ते मग झाड बनत नाही चांगलं. आणि संत्र्याचं झाड उंच वाढतं, उंच वाढल्यामुळे ते सावली पडतं, त्या मोसंबीवर सावली पडते, मोसंबीला स्कोप नसते वाढायला आणि गर्दी वाढते, त्यामुळे झाडाला हवा लागत नाही, सूर्यप्रकाश भेटत नाही. आणि कोणत्याही पिकाचं उत्पादन हे हवा आणि सूर्यप्रकाशावर जास्तीत जास्त अवलंबून असतं. त्याच्यामुळं तसं घेतलंच नाही पाहिजे. म्हणजे दोन्ही वेगवेगळे आवश्यक आहे. तर आता कुठलं पण आपण उत्पादन घ्यायचं म्हटलं की माती पाणी परीक्षण खूप महत्वाचं असतं. तर हे माती पाणी परीक्षण करणं हे फळ लागवडीसाठी कितपत योग्य आहे असं आपल्याला वाटतं? तसं पाहिलं तर मॅडम माती परीक्षण हे केलंच पाहिजे, ते आवश्यकही आहे. पण आज मी एक शेतकरी म्हणून माझं शेत कसं आहे हे माझ्याशिवाय दुसरा कोणताही सायंटिस्ट सांगू शकत नाही. त्याच्यामुळे स्वतःच्या शेतात पाणी किती वेळ राहतं, कधी निघून जातं, ते जमिनीला मतलब कशा प्रकारचं मशागत त्याची केली पाहिजे. पण तरी एक माती परीक्षण जर केलं
तर काही नवीन व्हेरायटीज वगैरे येतात, सरकार वगैरे ते प्रमोट करत असतात, तर त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. आणि म्हणून केलं नक्कीच पाहिजे. ते म्हणतात ना, मातीमधील नत्र आहे, स्फुरद आहे, हे हा. किती प्रमाणात कमी जास्त प्रमाणात आहेत हे आपल्याला माहिती पडतं आणि त्याच्याच माध्यमातून मग आपण खतांचा देखील हो. वापर त्याच्यामध्ये करता येईल. करतो निश्चितच मॅडम. सर, कुठल्याही पिकाची लागवड करायची म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत्रा आणि मोसंबीमध्ये रोपांची निवड करावी लागते. तर ही रोपांची निवड करत असताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? त्याची निवड कशा पद्धतीने करायची? रोपाची निवड जर करायची असली ना मॅडम, तर जंबेरी खुंटावर जे रोपाची बांधणी करतात ना, ती आपल्या भागात योग्य आहे. संत्र्यासाठी, मोसंबीसाठी मग वेगवेगळ्या व्हरायटी आहे, अलिमो आहे, पण त्याच्यावरही जंबेरीवरलीच आपल्या जमिनीला सूट आहे. जंबेरी किंवा अलिमोचा जसं तुमच्या जमिनीनुसार तुम्ही वापर करू शकता, जी तुमच्या जमिनीला सूट आहे तशी. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये एक गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? तुम्ही मॅडम, तो शाहिद कपूरचं एक गाणं आहे, फटा पोस्टर निकला हिरो, त्या पिक्चरचं जन्म जन्म आईवर गाणं आहे तिथे. श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत निलेश केशवराव बेले सरांशी. सर, आता आपण बघितलं की माती पाणी परीक्षण किती महत्वाचं असतं आणि त्याच्या सोबतच रोपांची निवड आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे. तर जेव्हा संत्रा आणि मोसंबी पिकांसाठी रोपांची निवड आपण करतो तर ती कुठल्या नर्सरीमधून आणणं आवश्यक असतं किंवा त्याच्या काही प्रमाण असतं का? कारण कधी कधी काय होतं, आपण कुठल्याही नर्सरीमधून झाडं विकत घेऊन येतो आणि मग ती लावतो, तर ती पाहिजे तशी त्या पद्धतीने त्याची ग्रोथ होताना आपल्याला दिसत नाही. तर कोणत्या नर्सरीमधून आपण ही रोपांची निवड करत? तर मॅडम कसं आहे, आता रोपाचं एक बिझनेस झालेला आहे. कोणी उठलं सुटलं आपल्या मोसंबीवरले ते डोळे काढतात आणि त्याला बांधतात आणि मग ते बांधल्यानंतर मग ते झाडावर ते जर योग्य व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट झालं नाही तर ते झाड खूपच वाढतं, गरजेपेक्षा जास्त वाढतं. काही त्याच्यामध्ये नरगाई निघतं, काही मध्ये त्याला फळच येत नाही. तर त्यासाठी जे गव्हर्नमेंट रेप्युटेड असतात, म्हणजे समजा SDO मार्फत जे परमिशन देतात त्या नर्सरीला, अशा नर्सरीमधून जर आपण रोपं जर आणली तर आपल्याला फायदा होतो. आम्ही ते सरकारचं NRC मधून ते उमरखेड म्हणून एक अमरावती वरुड मोर्शी रोडवर एक गाव आहे, तिथून आम्ही रोपं घेतली. तर ते सरकार मान्य आहे. जर समजा तुम्हाला त्या रोपापासून फायदा झाला नाही किंवा ती रोप समजा मेली, रोप ते झाडं नष्ट झालते, तर तुम्हाला ते त्यांच्याकडून त्याचं बेनिफिट म्हणजे नुकसान भरपाई भेटू शकते शेतकऱ्याला. किंवा तुम्ही लावलं, ते रोप मोठं केलं, त्याला फळच बरोबर आलं नाही किंवा त्याच्यापासून पाहिजे तसं उत्पन्न मिळालं नाही, तुम्ही योग्य नियोजन करूनही, तर तुम्हाला तुम्ही त्या जर सरकार मान्यताप्राप्त जर नर्सरीतून जर रोप आणलं तर तुम्ही त्याच्यावर क्लेम करू शकता. म्हणून सरकार मान्यता प्राप्त नर्सरीमधूनच तुम्ही रोपं आणले पाहिजे, कारण का तिथे ते बरोबर व्यवस्थित नियोजन करून त्यांनी बांधणी वगैरे करतात, त्याच्यामुळे त्याला जास्त आयुष्य असतं, म्हणून तिथून घेतलं पाहिजे. नक्कीच सर. सर, कुठल्याही फळ पिकांपासून चांगलं उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर फळ पिकांमधील बहार म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या प्रकारातील बाराचं नियोजन करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? मॅडम, संत्रा आणि मोसंबी पिकाला 3 प्रकारे बहार येतात. एक आंब्या बहार, एक हस्तबहार आणि एक मृगाचा बहार. आंब्या बहार म्हणजे साधारणतः डिसेंबर पासून चालू होतो, तो तिकडे जानेवारी फरवरी पर्यंत, आणि साधारणतः जानेवारी फरवरीच्या एंडिंग पर्यंत तो बहार येणं चालू होतं, म्हणजे बहार येणं सुरू असतं, फुलधारणा त्याला होते. आणि जर मृग बहार जर असला तर मृगाचा पाऊस आला की त्या मृगाला मृग बहार येतो आणि नंतर मध्ये हस्तबहार असतो. पण आपल्याकडे जास्तीत जास्त 2च बहार घेतात, आंब्या बहार आणि मृग बहार. आता 2 बहाराचा जर विचार केला तर आपल्या भागामध्ये मृग बहार जर घेतला, अनिश्चितता असते त्याची. समजा कधी मृगाचा पाऊस वेळेवर आला नाही, आणि अलीकडे असं झालंय मॅडम की मृगाचा पाऊस वेळेवरच येत नाही. 7 जूनला मृग सुरू होतो आणि वेळेवर पाऊस येत नाही, त्याच्यामुळे मृग बहार येऊन तो टिकेल किंवा फुलं येईलच त्या झाडाला याची गॅरंटी नसते. आणि मृग बहारासाठी साधारणतः एप्रिल पासून ताण द्यावा लागतो, त्याच्यामुळे जर उष्णतामान जर जास्त वाढलं तर झाड मृत होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं शेतकरी आपल्याकडे आंब्या बहार जास्तीत जास्त घेतात. मला वाटते 90% शेतकरी आंब्या बहार घेतात. आंब्या बहार घेतल्यामुळे काय होतं की उन्हाळ्यामध्ये त्या झाडांना पाणी मिळतं आणि त्यामुळे झाड ते टिकून राहतं, मरत नाही, आणि आपली फळबागही टिकून राहते, आपलं उत्पादनही मिळतं, आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकप्रियता आपल्याकडे आंब्या बहाराचीच आहे. तसं संत्र्याचा जर विचार पाहिला तुम्ही, ते गोड संत्र हे
मृग बहाराच असतं, परंतु आंब्या बहारा बरीचशी पसंती आहे. अच्छा. सर, बहार घेण्याच्या अगोदर मशागतीची कोणकोणत्या प्रकारातली कामं करणं गरजेचं असतं असं आपल्याला वाटतं? बहार मॅडम, आता आपल्याकडे जर तुम्ही आंब्या बहार घेतला, आता आंब्या बहाराला डिसेंबर महिन्यापासून 1 डिसेंबर पासून ताण द्यावा लागतो त्या बागेला. ताण दिल्यामुळे कसं होतं की झाडं ते चिमतात. चिमल्यामुळे ते काही पानगळ होते आणि मग त्या काळात तुम्ही ट्रॅक्टरने रोटावेटर मारू शकता किंवा काही लोक रोटावेटर पण मारत नाही. ते काय करतात, शेणखत टाकतात. म्हणजे साधारणतः एका झाडाला तुम्ही शेणखत 20-30 किलो शेणखत एका झाडाला टाकतात आणि 1 ते 1.5 किलो आपलं रासायनिक खत, DAP झालं किंवा 10-26-26 झालं, असं खत जर तुम्ही टाकलं तर तेवढं ते खत टाकायचं आधी. आणि साधारणतः तुम्ही 1 डिसेंबरला ताण केला तर 15 तारखेला तुम्ही पाणी सोडू शकता. 15 तारखेला जर तुम्ही पाणी सोडलं तर मग त्या झाडांना पालवी येते नवीन, त्यामधून मग ते फुलं येतात. त्यामधून फुलं आले की मग हळूहळू ते फुलाचा विकास होतो. आणि आंब्या बहाराचं नियोजन असं करतात. त्यानंतर मृग बहाराचा जर विचार केला तर एप्रिल पासून ताण द्यावा लागतो झाडांना आणि मृगाच्या पावसाच्या पाण्याची वाट बघावी लागते. समजा वेळेवर जर मृगाचं पाणी आलं तर तो मृग बहार येतो. मृग बहारासाठी आधी तेवढंच खत, 20 ते 30 किलो खत, त्यानंतर 1 ते 1.5 किलो रासायनिक खत आणि आधी एक फवारणी करायची. त्याच्यामुळे निश्चितच तो बहार येण्यास फायदा होतो. सर, आता तुम्ही सांगितलं की बहार घेत असताना आपल्याला पाण्याचं ताण देणं महत्वाचं असतं. तर बहार धरत असताना बहार घेण्याच्या सुरुवातीला काही प्रक्रिया करणं गरजेचं असतं का? त्याविषयी काय सांगाल? बहार येण्याच्या आधी एक फवारणी आवश्यक असते. तर त्या फवारणीमध्ये तुम्ही बुरशीनाशकही वापरू शकता किंवा तुम्ही जीवामृत म्हणजे ते गाईच्या गोमूत्रापासून आणि शेणखत, त्यात गूळ, काही बेसन वगैरे असं मिक्स करून ते बनवलेलं जीवामृत. त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण बरं असते. तर ते जर असलं तर ज्या भागात पाण्याची टंचाई आहे त्या भागात कदाचित बहार याला मदत होते जीवामृत वापरल्यामुळं. आणि तो आपला पारंपरिक शेतीचा भाग आहे. आधी कुठे रासायनिक खत वगैरे होतं, आधी आपण शेणखतच जास्त वापर करायचो. त्याच्यामुळं आपली शेती टिकवायची असेल तर जीवामृताचा वापर शेतकऱ्यांनी वाढवला पाहिजे. हे आजच्या या तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो की प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान एक गाय तरी असली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला जीवामृत तयार करता येईल आणि जिथे पाण्याची कमतरता असेल किंवा कमी प्रमाणात पाणी उपलब्ध असेल तर तिथे जीवामृताच्या सहाय्याने तुमचं उत्पन्न तुम्हाला वाढवता येईल आणि शेणखताचा तर तुम्हाला फायदा होतोच. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये आता दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? स्वातंत्र्यवीर सावरकरांवर तो पिक्चर होता मॅडम, वंदे मातरम. सर, खूप छान गाणं आपण निवडलं. चला श्रोते हो, आपण ऐकूया छानसे हे गीत. श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतीशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत निलेश केशव बेले सरांशी. सर, मगाशी आपण बातचीत केलं की जेव्हा आपण बहार घेत असतो ते घेत असताना सुरुवातीला काही प्रक्रिया करावी लागते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे जीवामृत आहे, काही शेतकऱ्यांना या जीवामृत विषयी माहिती नसेल तर ते जीवामृत कशा पद्धतीने तयार करता येऊ शकतं आणि ते आपल्या शेतासाठी किती परिणामकारक आहे याविषयी काय सांगाल? मॅडम, जीवामृत तुमच्याकडे जर गाय असेल तर ठीक, नाही तर तुम्ही बाकी लोकांकडे असतात त्यांच्याकडून गोमूत्र आणू शकता. तर 10 लिटर गोमूत्र ठीक सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 1 ते 1.5 किलो गूळ टाकू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही बेसन टाकू शकता 1 किलो आणि गूळ एकदम कमी भावाचा आणला तरी चालेल. ते मिळतो बाजारामध्ये असं काही नाही. त्याच्यानंतर एक कोणी वडाचं पिंपळाचं झाड म्हणते त्याच्या खालची माती ती जर टाकली तर तेही फायदेशीर आहे. आणि किंवा मग दुसरी एखादी चांगली अशी व्यवस्थित माती ती जर टाकली ती पण फायदेशीर आहे. आणि त्याच्यामध्ये 25 ते 30 लिटर पाणी, त्या पाण्यामध्ये सगळं हे ढवळून घ्यायचं. 10 ते 15 दिवस 20 दिवस हे राहू द्यायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते ड्रीप सिस्टीम असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही सोडू शकता त्या झाडांना किंवा वरतून फवारणी पण करू शकता. तर ह्या जीवामृताचा असा फायदा होतो. जीवामृतामुळे काय होतं, तुम्ही जर खालून जर दिलं, झाडाच्या बुडाशी जर टाकलं, ते नायट्रोजन ते ऑटोमॅटिकली मिळतंच, पण त्याच्यामुळं गांडुळांचं प्रमाण वाढतं. जे जमिनीमध्ये कर्बाचं प्रमाण वाढवणारे जे काही जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे, त्यांचं प्रमाण वाढतं आणि त्यांचं प्रमाण वाढल्यामुळं आपली जमीन भुसभुशीत होते. भुसभुशीत झाल्यामुळं निश्चितच एरेशनला मदत होते मुळांना. त्याच्यामुळं साधारणतः बुरशी पिकावर जात नाही किंवा फळांची साईज वाढते.
त्याचा बराच फायदा होतो मॅडम. अच्छा. सर, आपल्या या कार्यक्रमाची वेळ होत आहे आणि आपला हा जो विषय आहे आज होता फळबागांमधील बहार कशा पद्धतीचा असतो आणि तो कशा पद्धतीने घेतला जातो. तर कार्यक्रमाच्या शेवटी आपण आमच्या या सर्व शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? तर मॅडम, मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संदेश देऊ इच्छितो की जुनं ते सोनं. अगदी बरोबर. शेतकऱ्यांनी आपली शेती रासायनिक खताचा वापर केल्यामुळे निकृष्ट होऊन चाललेली आहे. आपल्या जमिनीतलं कार्बनचं प्रमाण घटत चाललेलं आहे. त्या पिकाची उत्पादकता खूप कमी होत चाललेली आहे. पर हेक्टरी उत्पादन सुद्धा घटत चाललेलं आहे. आणि तुम्ही जे शेणखत वापरता त्याच्यामुळं तापमानातही खूप वाढ होत आहे. त्याच्यामुळे निसर्गाचं संतुलन बिघडण्याची पण अवस्था यायच्या फिक्रीत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी शेणखताचा, जीवामृताचा वापर करून कमीत कमी रासायनिक खत वापरायचं. जिथे आवश्यक आहे तिथेच वापरायचं. गरजेच्या प्रमाणात न वापरता कमी प्रमाणात ही खत आणि ते रासायनिक औषधांचा वापर करून शेती करावी. त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला फायदा होईल. सर, खूप छान संदेश आपण दिला. ते म्हणतात ना, शेण पाणी कडुलिंबाचे खत पृथ्वीला जीवनासारखे चाखा. प्रत्येक बीजात जीवनाचे गाणे असते. सेंद्रिय शेती हा प्रत्येक शेतकऱ्याचा विषय असला पाहिजे. नक्कीच श्रोते हो, आपण जर सेंद्रिय शेतीचा उपयोग करून, सेंद्रिय खतांचा उपयोग करून, जर आपली रासायनिक खत कमी वापरून जर आपल्या शेतीला, आपल्या जमिनीला वाचवता येऊन जर अधिकाधिक उत्पन्न जर आपल्याला घेता आलं तर नक्कीच आपलाही फायदा होऊ शकतो आणि आपल्या जमिनीचं देखील आपण पोषण करू शकतो. सर, खूप छान महत्वाची माहिती आपण आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिलीत. त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार मॅडम. श्रोते हो, आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील भागामध्ये नवीन विषयासह. तोवर स्नेहल ठाकरेला द्या रजा. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात फळबागांमधील बहार आणि व्यवस्थापन याविषयी निलेश बेले, मुक्काम पोस्ट वाडेगाव, तालुका वरुड यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी. तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.